morning students. Welcome once again to Vidyavadini Institute of Technology PAL. I am your teacher Mrs. R.S. Mane, and today we are going to learn about the prepositions. The second part of our applied grammar, that is the prepositions. In the previous video we have learned about the articles, and today we are going to learn about the prepositions. Okay. तर आज आपला जो व्हिडिओ आहे तो बेसिकली आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत प्रिपोजिशन्स. ओके. सो व्हॉट आर प्रिपोजिशन्स? 10वी मध्ये झालेलं आहे आपल्याला प्रिपोजिशन्स म्हणजे काय. सो प्रिपोजिशन्स दे आर द वर्ड्स दॅट इज यूज्ड बिफोर नाउन्स अँड प्रनाउन्स. हा असा शब्द असतो जो नाम आणि सर्वनाम ह्याच्या आधी वापरला जातो, आणि ह्याचं मेन जे वर्क आहे ते आहे म्हणजे त्या वाक्याला अर्थ देण्याचं, पूर्ण अर्थ देण्याचं काम हे प्रिपोजिशन्स करत असतात. आणि विदाउट प्रिपोजिशन्स त्या वाक्याला काहीच अर्थ राहत नाही. ओके. सो जर तुम्हाला एखाद्या वाक्याला अर्थ द्यायचा असेल, पूर्ण अर्थ द्यायचा असेल, तर तिथं मदत करतं आपलं प्रिपोजिशन्स. ओके. सो डेफिनेशन आहे प्रिपोजिशनची. सो इफ यू हॅव टू राईट डाऊन द डेफिनेशन. ओके. सो जसं जसं मी तुम्हाला शिकवणार आहे तुम्ही त्या त्या पद्धतीनं नोट्स खाली उतरत जायचं आहे. मी पुन्हा पुन्हा हे प्रत्येक व्हिडिओमध्ये रिपीट करत आहे की हे तुमचे नोट्स असणार आहेत. सो राईट डाऊन द ईच अँड एव्हरीथिंग वॉट एव्हर इज गोइंग टू ईच हिअर. सो हिअर डेफिनेशन. प्रिपोजिशन is a word used before noun and pronoun. ओके. व्हॉट इज नाउन? नाउन म्हणजे नाम आणि pronoun म्हणजे सर्वनाम. ओके. which shows relation shows रिलेशन. म्हणजे तो एका वाक्याचा म्हणजे एका वाक्यामध्ये दोन जर शब्द असतील तर त्या दोघांचा काय संबंध आहे हे दाखवण्याचं काम आपलं प्रिपोजिशन करत असतं इन अ सेंटेन्स. ओके. एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं कसं करत असतं ते. सो सिंपल आहे की एका वाक्यामध्ये दोन नाउन असतील, दोन प्रनाउन असतील, एक नाउन एक प्रनाउन असेल, तर ह्या दोन शब्दांमधला जो संबंध आहे तो संबंध दाखवण्याचं काम प्रिपोजिशन हा शब्द करत असतो. फॉर एक्झाम्पल, अ बॉल इज डॅश द टेबल. द बॉल इज डॅश द टेबल. हा एक वाक्य आहे. इथं बॉल आहे आपल्याकडे कॉमन नाउन. ओके. इथं टेबल आहे आपल्याकडं. ओके. हाही नाउन आहे. सो ह्या दोनचा काय संबंध आहे? आता जर हे वाक्य वाचलं विदाउट प्रिपोजिशन, तुम्ही हे वाक्य वाचलं, अ बॉल इज द टेबल, काही अर्थ होतो काय वाक्याचा? ह्या वाक्याचा काहीही एक अर्थ होत नाहीये. सो ह्या वाक्याला अर्थ देण्यासाठी आपल्याला एक करेक्ट प्रिपोजिशन तिथं इन्सर्ट करायचं आहे. चुकीचं प्रिपोजिशन इन्सर्ट केलं की ते वाक्य चुकीचं होऊन जातं. सो बरेच विद्यार्थ्यांना कळलंही असेल की इथं काय यायला पाहिजे. सो इट इज एक्सपेक्टेड अ बॉल इज ऑन द टेबल. अ बॉल इज ऑन द टेबल. बॉल कुठं आहे? टेबलच्या वर आहे. हा एक प्रिपोजिशन झाला. तुम्ही जर इथं वापरला बॉल इज अंडर द टेबल, हेही बरोबर आहे. बॉल टेबलच्या खाली आहे, हेही प्रिपोजिशन बरोबर आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की प्रिपोजिशन इन्सर्ट करण्यासाठी तुम्हाला जे दोन नाउन प्रनाउन दिले असणार आहे त्याचा संबंध तुम्हाला इमॅजिन करायचा आहे, ग्रास्पिंग करायचं आहे की काय त्याचा संबंध आपण असू शकतो किंवा तिथं आपण स्थापित करू शकतो. त्या अनुषंगाने तुम्ही तिथं काय करायचं आहे? प्रिपोजिशन यूज करायचं आहे. ओके. सो देर आर लॉट्स ऑफ प्रिपोजिशन्स इन इंग्लिश ग्रामर. भरपूर प्रिपोजिशन्स आहेत, बट इट इज क्लासिफाईड इनटू अकॉर्डिंग टू डिस्टन्स, टाइम, पिरियड. वेगवेगळ्या अनुषंगाने आपण त्याला डायरेक्शन म्हणू शकतो. आपण मटेरियलचे प्रिपोजिशन असतात,
आपण स्टेटस दाखवण्याचे प्रिपोजिशन असतात, सो पोझिशन दाखवण्याचे प्रिपोजिशन असतात, प्लेस दाखवण्याचे प्रिपोजिशन असतात. सो आपण ह्या प्रिपोजिशनला काय केलं आहे समजण्यासाठी वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे आणि वन बाय वन आपण ती कॅटेगरी काय करणार आहोत तिथं आपण बघणार आहोत. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द प्रिपोजिशन्स. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द कॅटेगरी फर्स्ट. ओके, पहिल्या प्रिपोजिशनला आपण करणार आहे त्याची कॅटेगरी आहे प्लेस ऑर पोझिशन. असे प्रिपोजिशन ज्याच्यातून आपल्याला जागेचा किंवा त्या ह्याच्या पोझिशनचा, त्याच्या जो स्थान आहे त्याचं आपल्याला काय होतं ज्ञान होतं. ते आहे आपलं प्लेस ऑर पोझिशन. तर ह्याच्यामध्ये कोणकोणते येतात बघा. पहिला आहे आपला अबव. पहिला आहे आपला अबव. हा प्रिपोजिशन आहे आपला अबव. आता अबव म्हटलं की साहजिक कसं आहे च्यावर, एखाद्या गोष्टीच्या वर, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो अबव. ओके, सर ह्याच्यामध्ये ज्यावेळी हा अबव आपण वापरणार आहे दोन अनुषंगाने वाटू. एक म्हणजे प्लेस आणि एक पोझिशन. मी दोन्हीही पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. फॉर एक्झाम्पल घेऊन बघा. an aeroplane flew dash my house. ओके, अजून एक एक्झाम्पल. सीता's name. Okay, Sita's name is dash my name in a list. Okay, Sita's name is dash my name in a list. सीताचं नाव माझ्या नावाच्या वरती आहे लिस्ट मध्ये. and an aeroplane flew dash my house. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण अबव, दोन्हीमध्ये मी अबवचा वापर केलेला आहे प्रिपोजिशनचा. ओके, दोन्हीमध्ये मी अबवचा वापर केलेला आहे. an aeroplane flew above my house. विमान आहे ते माझ्या घरावरून जात आहे किंवा उडत आहे. सीता's name is above my name in a list. नावाच्या लिस्टमध्ये सीताचं नाव माझ्या नावाच्या वरती आहे. कळतं का तुम्हाला? एखादमध्ये आपल्याला प्लेस कळली, एकामध्ये आपल्याला काय कळतं, एकामध्ये आपल्याला त्याची पोझिशन कळते. सो प्लेस अँड पोझिशन या दोन्हीसाठी आपण कुठलं प्रिपोजिशन यूज करतो, अबोव प्रिपोजिशन यूज करू शकतो. ओके, सेकंड आहे आपला अक्रॉस. सेकंड आहे आपला अक्रॉस. अक्रॉस म्हणजे काय, च्या पलीकडे. ओके, मराठीत जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. च्या एखाद्या गोष्टीच्या पलीकडे म्हणजे आपण काय यूज करतो अक्रॉस. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला पहिल्यांदा एक्झाम्पल घेऊन देते इथं. सी ही इज गोइंग across the sea. ओके, इथं मी वापरला प्रिपोजिशन across. He is going across the sea. दुसरं एक्झाम्पल बघा. A bridge is dash the river. इथं पण मी वापरलाय क्रॉस. संदर्भ वाक्य कसा आहे, ही इज गोइंग अक्रॉस द सी म्हणजे तो समुद्राच्या पलीकडे चाललेला आहे, म्हणजे तो अब्रॉड चाललेला आहे, तो फॉरेन कंट्रीला चाललेला आहे. ओके, ही इज गोइंग अब्रॉड द सी म्हणजे अक्रॉस द सी म्हणजे तो कुठे चाललेला आहे, फॉरेन कंट्रीला चाललेला आहे. तिथं आपण वापरला अक्रॉस, समुद्र पार करून तो चाललेला आहे, दॅट इज अक्रॉस. अक्रॉस म्हणजे ह्या टोकापासून त्या टोकाकडे, या पॉइंट कडून त्या पॉइंट मध्ये. ओके, तुम्ही कोणत्याही संदर्भात ते वापरू शकता. देन अ ब्रिज इज अक्रॉस द रिव्हर. अ ब्रिज इज अक्रॉस द रिव्हर म्हणजे काय आहे,
जो पूल बांधलेला आहे तो नदीच्या पलीकडे आहे, म्हणजे नदीच्या या काठापासून त्या काठाच्या पर्यंत तो ब्रिज बांधला गेलेला आहे. कळतं बघा. अक्रॉस म्हणजे काय आहे, या टोकातून त्या टोकाला. डायग्रामॅटिकली बघितलं तर समजा हा रोड आहे तुमचा. एक एक्झाम्पल बघा, ही इज गोइंग अक्रॉस द रोड. जर मी असं म्हटलं ही इज गोइंग अक्रॉस द रोड म्हणजे तो रस्त्याच्या ह्या बाजूला चाललेला आहे. दॅट इज द अक्रॉस. म्हणजे ही इज गोइंग अक्रॉस द रोड, तो रस्त्याच्या पलीकडे चाललेला आहे. सो इथं सुद्धा आपल्याला त्याचं काय समजतं, प्लेस, या बाजूने त्या बाजूने. ओके, गॉट इट. हे दोन प्रिपोजिशन अबव अँड अक्रॉस. ओके, नाउ मूव्हिंग अलॉंग वी आर गोइंग टू द नेक्स्ट आपला आहे तो म्हणजे along. नेक्स्ट प्रिपोजिशन आपला आहे along. ओके, along म्हणजे एखाद्या गोष्टीच्या सोबत. मी मराठीत लिहित आहे कारण तुम्हाला त्याचा अर्थ कळू दे त्या प्रिपोजिशनचा. along, alongच्या म्हणजे च्या सोबत, एखाद्या गोष्टीच्या सोबत. ओके, त्या अनुषंगाने आपण alongचा वापर करू शकतो. एक्झाम्पल बघा, सीता इज गोइंग टू मार्केट along okay, Sita is going to the market dash with her mother. Okay, इथं मी प्रिपोजिशन वापरला along with her mother. सीता आपल्या आई सोबत बाजारला चाललेली आहे. च्या सोबत, एखाद्या गोष्टीच्या सोबत ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी आपण प्रिपोजिशन alongचा वापर करतो. ओके, नेक्स्ट अजून एक्झाम्पल बघा, he bought ball along with bat. ओके, काय वापरलं बघा, he bought ball along with bat. त्याने काय विकत घेतलं, त्यानं बॅट सोबत बॉलही विकत घेतला. त्यानं बॅट तर घेतलीच पण त्याच्यासोबत त्यानं बॉलही विकत घेतला. गॉट इट. च्या सोबत असेल तर आपण अलॉंगचा वापर तिथे करतो. नेक्स्ट इज ॲट. आपलं नेक्स्ट प्रिपोजिशन आहे ॲट. ॲट म्हणजे काय, एक निश्चित जागा, एक पर्टिक्युलर जागा, ठराविक जागा. आपल्याला पर्टिक्युलर ती जागा माहित आहे, हे इथंच असणार आहे असं ज्यावेळी आपण म्हणतो ते म्हणजे ॲट. ओके, निश्चित जागा, जी पर्टिक्युलर फिक्स जागा जी आपल्याला माहित असते तिथं आपण ॲटचा वापर करत असतो. फॉर एक्झाम्पल, I am studying in Pal at VVIT. I am studying in Pal at VVIT. Okay, अजून एक एक्झाम्पल बघा, I am living in Maharashtra at Ragoti. ओके, आय एम लिव्हिंग इन महाराष्ट्र ॲट गारगोटी. काय करते बघा याच्यातनं, पहिलं वाक्य बघा, आय एम स्टडिंग इन पाल. मी पालमध्ये शिकते. कुठं, मी पालमध्ये शिकते. पाल एक मोठं गाव आहे, मी पालमध्ये शिकते. पण पालमध्ये नेमकं कुठं, जिथं आपण नेमकं, जर तुमच्या आपल्या एकदम टिपिकल मराठीमध्ये बोलायचं असेल तर नेमकं, जे नेमकं शब्द आहे ना ते डिफाईन करतं ॲट. ओके,
मी पालीमध्ये शिकतो, पुढच्या नेमकं कुठं शिकतेस तर नेमकं मी VVIT मध्ये शिकते. ओके, दॅट इज ॲट VVIT. आय एम लिव्हिंग इन महाराष्ट्र. मी महाराष्ट्रामध्ये राहते. नेमकं कुठं राहतेस? ॲट गारगोटी. मी गारगोटी राहते. एकदम क्लिअर मराठीमध्ये बोलायचं असेल, एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये, तर ॲटचा वापर आपण नेमकं जे म्हणतो ना त्यासाठी ॲट हा प्रिपोजिशन काय केला जातो, यूज केला जातो. सो गॉट इट? ॲट नेमकी जागा दाखवण्यासाठी, निश्चित जागा दाखवण्यासाठी ॲटचा वापर केला जातो. These are the two examples which shows you the difference. Okay, then take the next one. Among. आपलं next preposition आहे among. among म्हणजे काय? च्या मध्ये, सगळ्यांच्या मध्ये. एखाद्या म्हणजे सगळ्यांच्या मध्ये ज्यावेळी आपण बोलत असतो ज्या अनुषंगाने, त्या अनुषंगाने आपण अमंगचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, अमंग माय फ्रेंड्स आय लाईक राम. आय लाईक राम. अमंग माय फ्रेंड्स आय लाईक राम. माझे भरपूर मित्र आहेत, पण त्यापैकी, त्या सगळ्यांपैकी, त्या सगळ्यांच्या मध्ये ओके मला कोण आवडतं? राम आवडतो. बरोबर. सो दॅट इज द आता ह्याच्यामध्ये दोन कंपॅरिझन नाही आहे की दोन मध्ये निवडायचं आहे, दोघांच्या मधलं कोण आवडतो या अनुषंगाने तो अर्थ नाही घेतलेला. सगळ्यांमध्ये, सगळ्यांच्या मध्ये ओके कोण आवडतं? राम आवडतं. अजून एक एक्झाम्पल बघा. He is playing among his friends. He is playing among his friends. तो मित्रांमध्ये खेळत आहे. तो सगळ्या मित्रांमध्ये तो खेळत आहे. कळलं का तुम्हाला? He distributed sweets among his friends. अजून एक एक्झाम्पल बघा. ही डिस्ट्रीब्युटेड स्वीट्स अमंग हिज फ्रेंड्स. त्याने जे स्वीट्स आणले होते, जी मिठाई आणली होती, ते त्याच्या सगळ्या मित्रांमध्ये वाटली. अमंग हिज फ्रेंड. तो सगळ्यांमध्ये, सर्वांच्या मध्ये ज्यावेळी आपण असं म्हणत असतो त्यावेळी आपण अमंगचा वापर इथं करत असतो. जिथं आपल्याला चूज करण्यासाठी दोन ऑप्शन दिलेले नसतात, जिथं ऑप्शन नसतात, जिथं सगळ्यांनाच गृहीत धरून चालायचं असतं, तिथं आपण अमंगचा वापर करतो. Take the next one. Away from. आपलं नेक्स्ट प्रिपोजिशन आहे away from. away from म्हणजे काय? च्या पासून दूर. च्या पासून दूर. एखाद्या गोष्टीपासून दूर. दॅट इज नोन ॲज अवे फ्रॉम. एखाद्या गोष्टीपासून दूर असं जर आपल्याला बोलायचं असेल, लिहायचं असेल तर आपण अवे फ्रॉमचा वापर करू शकतो. ओके, एक्झाम्पल बघा. आय कांट स्टे away from my home. Okay, I can't stay away from my home. मी माझ्या घरापासून दूर राहू शकत नाही. ह्या अनुषंगाने, ह्या अर्थाने आपण तो घेतलेला आहे. ओके, अजून एक बघा. Keep yourself away from bad company. याचा काय अर्थ झाला बघा. स्वतःला तुम्ही चुकीच्या कंपनी, चुकीच्या सोबतीपासून दूर ठेवलं पाहिजे. चुकीच्या मित्रांपासून स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. कीप युअरसेल्फ अवे फ्रॉम
चुकीच्या लोकांपासून स्वतःला दूर ठेवा. अवे फ्रॉम. ओके, सो अवे फ्रॉम मध्ये एखाद्या गोष्टीच्या पासून दूर. गॉट इट. नेक्स्ट घ्या बिहाइंड. नेक्स्ट आपलं प्रिपोजिशन आहे बिहाइंड, च्या मागे. बिहाइंड म्हणजे च्या मागे, एखाद्या गोष्टीच्या मागे, पलीकडे असे म्हणू शकता. एखाद्या गोष्टीच्या पलीकडे किंवा मागे या दोन्ही अर्थाने आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो बिहाइंडचा. एक्झाम्पल्स हियर. Don't sit behind me. ओके, डोंट सिट बिहाइंड मी म्हणजे काय? माझ्या मागे बसू नकोस. माझ्या मागे बसू नकोस. दॅट इज बिहाइंड. सेकंड, माय हाऊस इज बिहाइंड माय कॉलेज. माझं घर कुठं आहे? माझं घर कॉलेजच्या मागे आहे. बिहाइंड माय कॉलेजच्या मागे. ओके, या अनुषंगाने आपण बिहाइंडचा वापर इथं केलेला आहे. ओके, नेक्स्ट वी हॅव बिलो. नेक्स्ट प्रिपोजिशन आहे बिलो. ओके, बिलो म्हणजे काय? एखाद्या गोष्टीच्या खाली, च्या खाली. एखाद्या गोष्टीच्या खाली. ओके, आता बिलो हा मोस्टली जो शब्द आहे तुम्ही ऐकला असेल ज्यावेळी आपण टेम्परेचर, ज्यावेळी डॉक्टर टेम्परेचर बघतात. ओके, बीपी चेकअप करतात. मोस्टली आपण मेडिकल टर्म्समध्ये बिलो, युअर टेम्परेचर इज बिलो 90 डिग्री, युअर बीपी इज बिलो 60 डिग्री, 80 डिग्री, 180 डिग्री. तर त्या अनुषंगाने आपण बिलो हा नेम, तिच्यामध्ये एखाद्या गोष्टीच्या खाली एका ठरवलेलं मार्किंग आहे. त्या मार्किंगच्या खाली ज्यावेळी आपण असं या अनुषंगाने अर्थ घेतो त्यावेळी आपण बिलोचा वापर करत असतो की एखाद्या गोष्टीच्या खाली, एखाद्या ठरवलेल्या लिमिटच्या खाली म्हणजे बिलो. पण बिलोचा अर्थ जसा अबोवचा अर्थ होता की नावाच्या लिस्टमध्ये तिचं नाव माझ्या नावाच्या वर आहे, त्यासाठी आपण अबोवचा वापर केला. त्याच अनुषंगाने आपण नावाच्या लिस्टमध्ये तिचं नाव माझ्या नावाच्या खाली आहे असं जर म्हणायचं असेल तर तिथं अंडर हा शब्द वापरायचा नाही. आता खाली म्हटलं की अंडर हा पण एक शब्द असतो की अंडर. तर आपण असं नाही म्हणू शकणार की तिचं नाव हर नेम इज अंडर माय नेम इन द लिस्ट. नॉट लाईक दिस. अंडर नाही. एखाद्या वस्तूच्या खाली एखादी गोष्ट असेल तर आपण तिथं अंडरचा यूज करतो. पण एखाद्या पोझिशन जर दाखवायची असेल आपल्याला नेम त्याच्यामध्ये तर आपण त्या अनुषंगाने त्याचा सुद्धा बिलोचा वापर करू शकतो. ओके, एक्झाम्पल बघा. सीता's name is below my name list. ओके, सीताचं नाव माझ्या नावाच्या खाली आहे. कुठं? नावाच्या लिस्टमध्ये. ओके, टेम्परेचर इज बिलो 80 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर कुठं आहे? टेम्परेचर 80 डिग्री सेल्सिअसच्या खाली आहे. या अनुषंगाने सुद्धा आपण काय करू शकतो? बिलोचा वापर करू शकतो. ओके, नाउ नेक्स्ट बिसाइड. नेक्स्ट आहे आपलं प्रिपोजिशन बिसाइड. बिसाइड म्हणजे काय? च्या बाजूला, एखाद्या गोष्टीच्या बाजूला. एखाद्या गोष्टीच्या बाजूला ह्या अनुषंगाने जर आपण म्हणत असो तर तिथं आपण बिसाइडचा वापर करायचा आहे. ओके, फॉर एक्झाम्पल माय फ्रेंड सिट्स
बिसाइड मी, माझा मित्र माझ्या शेजारी बसतो. ज्याला आपण तुम्ही शेजारी म्हणता ना, त्या शब्दाला आपण बिसाइडचा वापर करू शकतो. ओके, अजून एक एक्झाम्पल. माय हाऊस इज बिसाइड माय कॉलेज. माझं घर माझ्या कॉलेजच्या शेजारी आहे, च्या बाजूला आहे, कॉलेजच्या बाजूला आहे, कॉलेजच्या शेजारी आहे. ह्या अनुषंगाने जरी म्हटला तर तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा त्या बिसाइडचा वापर करू शकता. ओके, नाव वी आर मूव्हिंग टू द नेक्स्ट वन, दॅट इज बिटवीन. ओके, बिटवीन. सिंपल आहे. बिटवीन म्हणजे दोन गोष्टींच्या मध्ये असलं की बिटवीन. इथं आपल्याला दोन ऑप्शन आहेत, ए बी च्या मध्ये बिटवीन. ओके, अमंग मी तुम्हाला जस्ट ह्याच्यापूर्वी तुम्हाला सांगितलं अमंग मध्ये चॉईस नसते. अमंग म्हणजे सगळ्यांना घेऊनच चालायचं आपल्याला. बिटवीन मध्ये आपल्याला ऑप्शन आहे. ओके, सो हिअर बिटवीन म्हणजे च्या मध्ये. बिटवीन म्हणजे काय, च्या मध्ये. पण इथं तुम्हाला ऑप्शन आहे, इथं दोन गोष्टींच्या मध्ये असेल तर फॉर एक्झाम्पल ही इज सिटिंग बिटवीन राम अँड श्याम. तो पुन्हाच्या मध्ये बसलेला आहे, राम अँड श्यामच्या मध्ये तो बसलेला आहे. ही सिटिंग बिटवीन राम अँड श्याम. इथं आपल्याला दोन ऑप्शन आहेत बघा, राम आहे, श्याम आहे. ओके, म्हणजे बिटवीन हा प्रिपोजिशन वापरण्यासाठी तुम्हाला दोन ऑप्शनची गरज आहे. अजून एक लक्षात, एक ट्रिक मी तुम्हाला सांगते की जर तुम्हाला बिटवीन वापरायचं असेल, ओके, कारण बिटवीन अमंग आणि फ्रॉम मध्ये खूप कन्फ्युजन होतं मुलांना की नेमकी काय वापरायचं आहे. ओके, सो असं कन्फ्युजन न होता बिटवीन वापरण्यासाठी जे दोन ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत, इथं राम आणि श्याम आहे, त्याच्यामध्ये अँडचा वापर केला पाहिजे. जे दोन ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यामध्ये जर अँड असेल, हा अँड जर शब्द वापरला असेल तर तुम्ही तिथं बिटवीन हा प्रिपोजिशनच वापरायचा आहे. मेक इट क्लिअर. एकदम इझी आहे, कारण फ्रॉम पण आहे आपल्याकडे. फ्रॉम सुद्धा आपण फ्रॉम मध्ये पण दोन ऑप्शन असतात, बिटवीन साठी पण दोन ऑप्शन असतात. पण जर दोन ऑप्शन मध्ये अँड वापरला असेल तर तिथं मात्र तुम्ही बिटवीनच वापरायचं आहे. ओके, तर एखाद्या दोन गोष्टी आता बघा. अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला सिंपल सांगते. There is a match between there is a match between RCB and Mumbai Indians. Okay, there is a match between RCB and Mumbai Indians. म्हणजे काय, मॅच कुणाच्या मध्ये आहे, आरसीबी आणि मुंबई इंडियन्सच्या मध्ये आपण काय वापरलेला आहे, अँड वापरलेला आहे. सो अंडरस्टँड, रिकॉर्ड इट की आपण बिटवीन कुठं वापरायचं आहे. ओके, मूव्हिंग अहेड, नाउ वी आर सीइंग इन. प्रिपोजिशन इन. प्रिपोजिशन इनचा वापर आपण करायचा आहे. इन म्हणजे काय, एखाद्या गोष्टीच्या आत. एखाद्या गोष्टीच्या आत म्हणजे इन. ओके, सो इन आणि इनसाइड मधला जो फरक आहे, मी तुम्हाला इनसाइड पण शिकवते, ह्याच्याबरोबर मी तुम्हाला क्लिअर करते. इन म्हणजे ऑलरेडी जी गोष्ट आत असते, आत ऑलरेडी प्लेस असते. ओके, त्याच्यासाठी आपण इनचा वापर करत असतो. इन आणि इंटू मधला हा खूप मोठा फरक आहे. इन इंटू इनसाइड. इन जरी वापरलं आणि इनसाइड हा सेमच आहे. ह्याच्यावर तुम्ही इनसाइड जरी लिहिला, हे दोन्ही प्रिपोजिशन योग्य राहतील. इनसाइड म्हटलं तरी ऑलरेडी जी गोष्ट आत असते ती, इन म्हटलं तरी ऑलरेडी आत असते. ओके, सी हिअर.
स्टुडंट्स आर सिटिंग in the classroom. ओके, स्टुडंट्स आर सिटिंग इन द क्लासरूम. स्टुडंट्स कुठं बसलेले आहेत? स्टुडंट्स क्लासरूम मध्ये बसलेले आहेत. ऑलरेडी ती बसलेली आहेत. ओके, हा एक्झाम्पल मी तुम्हाला जर क्लिअर करून दाखवते. जर तुम्ही इंटू असं म्हणत असाल तर ते कसं चुकीचं होतं बघा. स्टुडंट्स आर सिटिंग इन द क्लासरूम. ओके, ह्या अनुषंगाने जर तुम्हाला वापरायचं असेल तुम्ही इनचा वापर करू शकता. ओके, नेक्स्ट बघा. The books are आपण एक सिंपल इंटू तुम्हाला मी सांगते नेमकी इंटू कसं. जर तुम्ही असं म्हणाल स्टुडंट्स आर गोइंग students are going into the classroom. Okay, students are going into the classroom. तर तुमचं हे बरोबर असणार आहे. इथं मी वापरला into, इथं आहे ing फॉर्म. ओके, चिल्ड्रन्स आर सिटिंग इन द क्लासरूम जर म्हटलं तर हे तुमचं चुकीचं होणार. ओके, कसं चुकीचं होणार बघा. क्रिया चालू आहे, गोइंग इनटू द क्लासरूम. स्टुडंट्स वर्गात जात आहेत असं जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही तिथं इनचा नाही इंटूचा वापर करायचा. म्हणजे तुम्ही इथं काय वापरायला हवं? इथं तुम्ही वापरायला हवं इंटू. स्टुडंट्स आर सिटिंग इनटू द क्लासरूम. स्टुडंट्स क्लासरूम मध्ये बसत आहेत. ओके, आपल्याला वापरायचं आहे प्रिपोजिशन इन. तर आपण काय लिहिणार? तर हेच वाक्य जर पुन्हा तुम्ही लिहित असाल तर करेक्शन करून कसं येणार? स्टुडंट्स स्टुडंट्स आर इन द क्लासरूम. ओके, स्टुडंट्स कुठे आहेत? स्टुडंट्स क्लासरूम मध्ये आहेत. ह्या वाक्यात स्टुडंट्स आर सिटिंग इनटू द क्लासरूम. क्रियेला ing लागले म्हणजे ही क्रिया चालू आहे. म्हणजेच आपल्याला इन नाही इनटूचा वापर तिथं करायचा आहे. ओके, अजून एक एक्झाम्पल. द बुक्स आर in my bag. The books are in my bag. Books कुठे आहेत? बुक्स माझ्या बॅग्स मध्ये आहेत. ओके, जर मी असं वाक्य म्हटलं असतं the books are keeping into my bags. He is keeping books into my bag. Okay, he is keeping books into my bag. तो पुस्तकं कुठे ठेवत आहे? माझ्या बॅग मध्ये ठेवत आहे. पण इथं the books are in my bag. बुक्स माझ्या बॅगमध्ये ऑलरेडी आहे. ओके, आहे आपला इनचा वापर. आणि आपला लास्ट आहे आपण यूज करणार आहोत म्हणजे ऑन. ओके, ऑन हा प्रिपोजिशन आपल्याला यूज करायचा आहे. च्यावर एखाद्या गोष्टीच्या वर. पहिलं तुम्हाला प्रिपोजिशन आठवतं का बघा? अबव. अबव म्हणजे च्यावर, ऑन म्हणजेच वर. पण ऑन म्हटलं की आपल्याला ऑन म्हटले की आपल्याला काय करायचं आहे? एखाद्या गोष्टीला टच असून. फॉर एक्झाम्पल आता हा जर म्हटलं हा डस्टर आहे. ओके, आणि हे नोटबुक आहे. ओके, अ डस्टर इज ऑन द नोटबुक. अ डस्टर इज केप्ट ऑन द नोटबुक. ओके, हे नोटबुकवर ठेवलेलं आहे. डस्टर आणि बुक हे टचमध्ये आहे. एकमेकाला टच केलेला आहे. त्यांच्यात कुठला स्पेस नाही आहे. सो दिस इज ऑन. ओके, दिस इज अबव. या दोन्हींमध्ये अंतर आहे. ओके, त्या दोन्हींमध्ये अंतर आहे. पण ज्यावेळी हे ह्याच्यावर ठेवलं जाणार आहे ह्याच्यामध्ये कुठलंच अंतर राहणार नाही आहे. ह्याच्या सरफेसला हे डस्टर टच आहे. सो आय एम युजिंग द प्रिपोजिशन अ डस्टर इज ऑन द बुक, नॉट अबव द बुक. अबव कधी? जेव्हा तो असा असणार आहे. ज्यावेळी बुक आणि डस्टरमध्ये अंतर असणार आहे आय विल यूज द प्रिपोजिशन अबव. पण इथं आहे तर आय विल यूज डस्टर इज ऑन द टेबल. ओके,
example, the duster is on the table. Okay, simple है. He is sitting on the table, on the chair, on the bench. He is sitting on the bench. तो कुठं बसलेला आहे? बेंचवर बसलेला. बसलेला म्हणजे तो तिथं टेकलेलाच आहे, बरोबर आहे. So he is sitting on the table. तो टेबलवर बसलेला आहे. टेबल आणि त्याच्यामध्ये कुठलाच अंतर नाहीये, तो टेबलवर बसलेला आहे. Okay, that means he is touching the surface of the table, so that is why I have used preposition on here. Okay, so this is the preposition. आता जे आपण शिकलेले आहोत ते preposition कुठले आहेत? ते preposition आहेत प्लेस आणखी पोझिशन. काही प्रिपोजिशन जागा दाखवतात, काही पोझिशन नेमकं ते कुठं आहे. ओके, त्याची पोझिशन दाखवत आहे. सो दिस इज द प्रिपोजिशन ऑफ प्लेस अँड पोझिशन. ओके, अजून त्याच्यामध्ये आहे, आपण बघणार आहोत पुढे. नेक्स्ट प्रिपोजिशन इज बाय. त्याच्यामध्ये आपण नेक्स्ट आहे प्रिपोजिशन बाय. प्रिपोजिशन बाय. बाय मीन्स चाने, एखाद्या गोष्टीच्या आपण म्हणतो चाने म्हणजे एखाद्याची मदत घेऊन, एखाद्याची हेल्प घेऊन ज्यावेळी आपण असं म्हणतो त्याच्यासोबत किंवा त्याच्या मदतीने. ओके, त्याच्या मदतीने मी हे काम केलं, मी त्याच्या मदतीने इकडं आलो, अशा अनुषंगाने आपण बायचा वापर करत असतो. एक्झाम्पल बघा, ही इज स्टँडिंग बाय द वॉल, असाही याचा अर्थ होतो. ओके, आणि सेकंड एक्झाम्पल बघा, ही कम्स टू कॉलेज by bus. He comes to college by bus. Okay, or he is standing by the wall. Okay, दोन्हीमध्ये बघा, तो अगदी म्हणजे भिंतीला लागून उभा आहे. ओके, ही स्टँडिंग, तो भिंतीच्या जवळ. ओके, बायचा अर्थ तुम्ही असं जवळही ह्या अर्थाने सुद्धा घेऊ शकता. ओके, जवळ. ओके, या अनुषंगाने सुद्धा तुम्ही त्याचा अर्थ घेऊ शकता. आणखी च्याने म्हणजे एखाद्या सोर्स, एखाद्या मार्गाने आपण म्हणतो ना च्या सोबत. आता इथं बघा एक्झाम्पल मध्ये, ही कम्स टू कॉलेज बाय बस. तो कशाने कॉलेजला येतो? बाय बस. ओके, कुठला माध्यम वापरला त्यानं? बस. म्हणजे एखादा माध्यम दाखवायचा असेल, एखादा सोर्स दाखवायचा असेल, एखादा स्रोत दाखवायचा असेल तर आपण तिथं बीवाय बायचा वापर करतो. ओके, आणि एखादी गोष्टीचा जवळीकता दाखवण्यासाठी सुद्धा आपण बायचा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, ही स्टँडिंग बाय द वॉल, ही स्टँडिंग बाय हिज बाईक. या अनुषंगाने सुद्धा आपण बायचा वापर तिथं करू शकतो. नेक्स्ट इज इनटू. मी मगाशीच तुम्हाला क्लिअर केलं इनटू. इनटू हा प्रिपोजिशन म्हणजे काय? काय इनटू म्हणजे काय सांगितलं मी? इनटू म्हणजे आत जाण्याची प्रक्रिया जी असते. इट्स अ प्रोसेस. जिथं तुमची कंटिन्युअस टेन्स असतो, आत जाण्याची प्रक्रिया ज्यावेळी आपण दाखवायची असते तिथं आपण इनटूचा वापर करतो. ओके, इन प्रोसेस ज्यावेळी असेल, इन प्रोसेस जर एखादी गोष्ट असेल आत जाण्याची, त्याला आपण इनटू असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, she is looking into the book. ती कुठं बघत आहे? ती बघत आहे, तिची बघण्याची प्रक्रिया सुरू आहे, ती थांबलेली नाही आहे. शी इज लुकिंग इन द बुक नाही, शी इज लुकिंग इनटू द बुक. ती कुठं बघत आहे? पुस्तकाच्या आत ती बघत आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा,
A tiger is jumping into the well. वेल म्हणजे काय? विहीर. ओके. टायगर कुठं जंप करत आहे? विहिरीमध्ये तो जंप करत आहे, केलेला नाही ऑलरेडी, तो जंप करत आहे. तर एक लक्षात ठेवा की इथं क्रियेला काय लागलेलं आहे? आयएनजी लागलेलं आहे बघा. ओके. क्रियेला आयएनजी लागलेलं असेल आणि आपल्याला त्या अनुषंगाने जर वापर करायचा असेल तर आपण इनच्या जागी इथं काय करायचं आहे? इनटूचा वापर करायचा आहे. ओके. देन नेक्स्ट इज नियर. तर नेक्स्ट प्रिपोजिशन आहे नियर. सगळ्यांना माहित आहे नियर म्हणजे काय असते? जवळ. ओके. जवळ. सो हेच एक्झाम्पल मगाशी मी तुम्हाला सांगितलं ही इज स्टँडिंग बाय द वॉल. तो एकदम वॉलला सटकून उभारलेला आहे. ओके. तेच एक्झाम्पल इथं आपण घेऊ शकतो. ही इज स्टँडिंग near a wall. He is standing near a wall. तो उभारलेला आहे, वॉलच्या शेजारी उभारलेला आहे. ओके. देन माय हाऊस इज near the bus stand. My house is near the bus stand. माझं घर कुठे आहे? बस स्टँडच्या जवळ आहे. My house is near a bus stand. My house is near a bus stand. ओके. या अनुषंगाने जवळ एखाद्या गोष्टीचा जवळ आपण म्हटलं की आपण काय करायचं तर आर्टिकल नियरचा वापर प्रिपोजिशन नियरचा वापर तिथं करायचा आहे. देन वी आर मूव्हिंग ऑनवर्ड. दॅट इज आउटसाइड. आपलं नेक्स्ट प्रिपोजिशन आहे आउटसाइड. ओके. जसं इनसाइड आणि हे इनटू जसं आत बघण्याची प्रक्रिया आहे तसंच आउटसाइड म्हणजे बाहेर. ओके. कसं? शी इज गोइंग आउटसाइड. ती बाहेर जात आहे. शी इज गोइंग आउटसाइड. ओके. And the children are playing outside. Next example. The children are playing children are playing outside. Children काय करत आहेत? बाहेर खेळत आहेत. ओके. सो दॅट इज द आउटसाइड. इनसाइड, आउटसाइड, आत, बाहेर. ओके. नेक्स्ट बियॉन्ड. नेक्स्ट आपलं प्रिपोजिशन असणार आहे बियॉन्ड. बियॉन्ड म्हणजे काय? च्या पलीकडे, एखाद्या गोष्टीच्या पलीकडे. एखाद्या गोष्टीच्या पलीकडे. ओके. फॉर एक्झाम्पल this world is beyond my ability. हे काम माझ्या क्षमतेच्या पलीकडचं आहे. हे काम माझ्या क्षमतेच्या पलीकडचं आहे म्हणजे मी हे काम करू शकत नाही. ओके. इन दॅट सेन्स वी यूज बियॉन्ड. ओके. अजून एक्झाम्पल बघा. माय हाऊस beyond the hills. My house is beyond the hills. माझं घर डोंगराच्या पलीकडे आहे. हिल्स म्हणजे काय? डोंगर. माझं घर डोंगराच्या पलीकडे आहे. ओके. दॅट इज वाय आय यूज
preposition beyond. Okay, see next over. नेक्स्ट आपलं प्रिपोजिशन आहे ओव्हर. ओव्हर म्हणजे काय? व्हॉट इज ओव्हर? वरती. ओके, सी हियर. ही इज ओव्हर कॉन्फिडेंट. ओके, तो काय आहे? ओव्हर. कॉन्फिडेंट एक लेवल आहे त्याच्यावर, म्हणजे कॉन्फिडेंटच्या वर आहे, म्हणजे त्याला जास्त, ज्याला आपण म्हणतो एकदम ओव्हर झालं. ओके, त्या अनुषंगाने सुद्धा आपण ओव्हरचा इथं वापर करू शकतो. अजून एक ओव्हर, बेडशीट इज ऑन द बेड. ओके, बेडशीट ओव्हर. ऑन द बेड मी का म्हटलं नाहीये? ऑन द बेड का म्हटलं नाही? बेडशीट इज ऑन द बेड नाही म्हटलं, कारण ती ठेवलेली नाहीये, ती हंतरलेली आहे, म्हणजे तिनं पूर्ण तो बेड कव्हर केलेला आहे, त्या बेडला पूर्ण झाकून घेतलेला आहे. दॅट इज वाय द बेडशीट इज ओव्हर द बेड. ओके, ही इज ओव्हर कॉन्फिडेंट, तो खूप कॉन्फिडेंट आहे. गॉट इट? ह्या अनुषंगाने आपण ओव्हरचा इथं वापर करायचा आहे. नेक्स्ट इज थ्रू. नेक्स्ट आपलं प्रिपोजिशन आहे थ्रू. ओके, थ्रू म्हणजे च्या मधून. च्या मधून एखाद्या गोष्टीच्या मधून असं म्हटलं की थ्रू आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल, ही इज गोइंग थ्रू. ही इज गोइंग थ्रू. ही इज गोइंग थ्रू ए जंगल. ओके, ही इज गोइंग थ्रू ए जंगल. अजून एक, ही इज गोइंग थ्रू ए बुक. ही इज गोइंग थ्रू अ बुक. दोन्हीकडे मी थ्रू आपण. ओके, ही इज गोइंग थ्रू अ जंगल, तो जंगलामधून चाललेला आहे. ही इज गोइंग थ्रू अ बुक म्हणजे तो बुकच्या मधून चाललेला नाही आहे, तो बुक बघत आहे, तो चालत आहे, ते पुस्तक चालत आहे. ओके, तो सगळं पुस्तक बघत आहे, सर्व पुस्तक तो वाचून बघत आहे. ॲट दॅट टाइम ऑल्सो आपण थ्रूचा वापर करू शकतो. ही इज गोइंग थ्रू बुक. प्लीज गो थ्रू युअर नोट्स. प्लीज गो थ्रू युअर असाइनमेंट्स. आपण असं म्हणतो, टीचर म्हणतो प्लीज गो थ्रू युअर पेपर. बघ काय लिहिलंस, तू स्वतःचा पेपर बघ. स्वतःचा पेपर बघ म्हणजे काय? प्लीज गो थ्रू युअर पेपर म्हणजे काय? त्याच्यामधून ठेवून ते चालत जायचं नाही आपल्याला. ओके, तर थ्रूचा अर्थ इथं फिजिकली पण आहे की ही इज गोइंग थ्रू जंगल, तो जंगलाच्या मधून चाललेला आहे. ही इज गोइंग थ्रू अ क्राऊड, तो गर्दीतून चाललेला आहे. पण अशा अनुषंगाने आपण वापरू शकतो की एखाद्या गोष्टीचा ज्यावेळेला आढावा घेतो आपण, ओके, एखादी गोष्ट आपण पूर्ण बघत असतो फ्रॉम स्टार्टिंग टू एंड, तेव्हा सुद्धा आपण थ्रूचा वापर करू शकतो. ह्या कॅटेगरीमधला आपला प्लेस आणि पोझिशन प्रिपोजिशनच्या कॅटेगरीमधला शेवटचा आपला जो आहे तो म्हणजे अंडर. ओके, आपला नेक्स्ट प्रिपोजिशन आहे अंडर. ओके, अंडर म्हणजे काय? च्या खाली. सिंपल आहे. अंडर, फॉर एक्झाम्पल, cat is sitting under the table. मांजर कुठं बसलेला आहे? मांजर टेबलच्या खाली बसलेला आहे. cat is sitting under the table. मांजर टेबलाच्या खाली बसलेलं आहे. अजून एक एक्झाम्पल होऊ शकतं, she is working
इथं आपण पोझिशन दाखवण्यासाठी इथं प्लेस दाखवली. आता पोझिशनसाठी अंडर कसा वापरला जातो? शी इज वर्किंग, शी इज वर्किंग अंडर मी. ती माझ्या खाली, ती कंपनीमध्ये माझ्या खाली काम करते. इथं पोझिशन दाखवली. कॅट इज सिटिंग अंडर द टेबल. इथं प्लेस जागा दाखवली, इथं पोझिशन दाखवली की ती माझ्या कंपनीमध्ये ती माझ्या खाली काम करते. गॉट इट? सो ह्या अनुषंगाने सुद्धा आपण प्रत्येक प्रिपोजिशन जागा दाखवण्यासाठी आणखी पोझिशन दाखवण्यासाठी यूज करू शकतो. गॉट इट? सो ही जी आपली कॅटेगरी होती प्रिपोजिशनची, ती प्लेस आणि पोझिशन हे फक्त दाखवण्यासाठी हे दिलेली जी लिस्ट आहे मी तुम्हाला ते यूज केले जातात. ओके, go through it in the next session. In the next lecture we will learn about the preposition of showing time and other categories. Okay, so thank you so much for this session. Please note down the notes and complete your assignments. Thank you so much.